खेळाचा नियम असा आहे की ही जी उशी आहे ती आपण एकमेकांकडे पास करत राहणार आहोत जोपर्यंत गाणं वाजतंय तोपर्यंत. तेव्हा ज्या व्यक्तीच्या हातात उशी असेल ती व्यक्ती आउट. मग त्या व्यक्तीला आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी शिक्षा द्यायची आणि ती शिक्षा त्या व्यक्तीने केलीच पाहिजे. करेक्ट. हा चला चला चालेल चालेल चला. कळलं तुमका? शिक्षा. हो कळलं ना आता तरी नीट. करूया ना सुरू. इंदू काकी आई तुम्ही तिकडे बघा. चीटिंग करू नका अजिबात. मागे वळून बघायचं नाही आणि मस्त गाणी लावा. हा म्हणजे जे आपल्या रक्तात आहे ना चिटिंग करणं ते करायचं नाही हा काकू. तेजा तर करूया गेमला सुरुवात. येस. 1 2 3 वाजवा. चिटिंग नाही करायचं. चिटिंग नाही. दादा. आउट. माय व मया त्या उशीला काय गोंदबिन लावलेला आहे का? पहिला त्याच्यात आऊट होई गेला. मयाना नुसता हसू देऊ. ते तर मीनं काय केलं? आता महेंद्र दादांना शिक्षा होणार. हा. घे आता. ए पण काय म्हणजे एक्झॅक्टली काय शिक्षा द्यायची आपण यांना? एक मिनिट. मला काहीतरी सुचलंय. ओके महेंद्र भैया तुम्ही पुष्पा वहिनीला अंग्रेजीमध्ये प्रपोज करायचं. क्या बात आहे. हा. काय मी? ते बी इंग्लिश मध्ये? नाही नाही हर्षित भाऊ मला नाही जमणार ते. दादा सोपं आहे. हे बघ. आय लव्ह यू. ए चान्स मारला. चान्स वाट. अगदीच. पुढे वहिनींचं नाव जोड. दादा तुम्ही बोला बघू. अगं तू मी करतो ट्राय. आय लव येत आहे. यू आय लव यू पुष्पा. आउट झालाय. जावा आता. मिस्टर सोनवणे. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इकडं या ना. या आत या ना. बस चहा सांगू. नाही काय नको. मग अचानक इकडं कसं काय येणं केलं? मिस्टर सोनवणे भरत सोनवणे यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. पोस्ट सानिका. ए सानिका. हा बाबा. इन्स्पेक्टर साहेब पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन आलेत. साहेब साहेब काय लिहिलंय रिपोर्टमध्ये? इन्स्पेक्टर साहेब जे काही असेल ते सांगा किंवा मी वाचू. साहेब लग्नानंतर काही दिवसातच मी माझ्या नवऱ्याला गमावलं. त्यापेक्षा मोठं दुःख काय असेल?
सानिकाची सांभाळा स्वतःला. ए पोरी पोरी काय काय लिहिलंय त्याच्यात हे सांग ना ग काय लिहिलंय हे बापाचं काळीच पाठायला लागलंय अगं काय लिहिलंय रिपोर्ट मध्ये बाबा आपला संशय खरा ठरला. यांचा मृत्यू हार्ट अटॅक मुळे नाही झालाय, विषारी गॅसमुळे झालाय. शांत व्हा सोनवणे. वाजव का? 1 2 3 सुरू. अच्छा. आउट 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 बरोबर आहे. आउट आउट. काय झालं ते धागा घरात अडकला होता म्हणून तरी आउट. आता 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 अजितला काय शिक्षा द्यायची राव? एक एक मिनिट मला मला परत काहीतरी सुचलंय. ओके अजित हा तू ना सगळ्यांसाठी चाय बनवून आण जा. हा हा अरे वा. काय थांब थांब थांब. काय हर्षित दादा, तो आजचा सगळ्यांसाठी मस्त चहा करून आणेल, ही काय शिक्षा झाली का? मी सांगते, नाही मला सुचतंय काहीतरी. हे बघ हे बघ सगळे आहेत काय. तू ना सगळ्यांना एक मस्तपैकी जोक सांग, पण नुसतं सांगू नकोस, असं ऍक्टिंग करून सांग. वा चांगली चांगली शिक्षा आहे. हा हा मज्जा येईल ना. चला अजितराव. हा सांगतो. अरे तुला बघून मला एक जोक आठवला. अगं म्हणजे नवरा बायकोचा जोक आहे. हा तर एकदा नवरा आपल्या बायकोला विचारतो, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? एक मिनिट एक मिनिट. ऍक्टिंग करून सांगायचंय जोक, असं नाही. हा ऍक्टिंग ऍक्ट करायचं. अरे हा ऍक्टिंग करायची ना. तर नवरा बोलतो, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? बायको म्हणते, अहो खूप खूप प्रेम आहे, इतकं की मी तुमच्यासाठी जगाशी भांडू शकते. मग नवरा म्हणतो, अगं मग तू माझ्याशी इतकं का भांडतेस? बायको म्हणते, अहो कारण तुम्हीच माझे जग आहात ना. एक नंबर एक नंबर. मस्त होता. हा जोक तुला प्रेरणाला बघून सुचला? दादा काय परत करू? कसं कसं झालं? आणखी सांगू? मागात पडणार आहे. ऑल द बेस्ट. ए तू आठवण नको ना करून देऊ. हा, काही नाही. आउट ना. बस ना. प्रेरणाताई कळतंय हा. अजितराव मस्त. एक दोन तीन करार गणपतीचा. हॅलो. नाही ते तुम्ही ना परवा याल का? गणपती आहेत ना घरी. हो तुम्ही परवा या ऑफिसला. हो आपण भेटून बोलूया. चालेल. थँक्यू.
सानिका तू इथे? हो, तुमच्या घरचा आनंद दुरूनच बघत होते. किती छान वाटतं ना, आपलं घर, आपली माणसं, आपला जोडीदार आपल्या सोबत असणं. लग्नानंतरचा माझाही हा पहिलाच सण होता. पण माझं नशीब बघा ना, हरतालिकेची पूजा देखील करता आली नाही हो मला. सानिका, मी समजू शकते. नाही, तुम्ही नाही समजू शकत, कारण तुम्ही माझ्या जागेवर उभ्या नाही आहात. मला वाटलं होतं तुम्ही माझ्यासाठी लढाल, मला न्याय मिळवून द्याल. पण तुमच्यासाठी एखाद्याला न्याय मिळवून देण्यापेक्षा तुमच्या घरचा आनंद जास्त महत्वाचा आहे. हे बघ सानिका, असं नाहीये का? तुम्ही स्वतःला गरिबाची कैवारी म्हणून घेता ना. आजवर एकही केस हरला नाही आहात म्हणून तेव्हा विरोधता, पण माझ्या केससाठी मात्र मला त्या वकिलांकडे पाठवलं ज्यांनी माझी केस घ्यायलाच नकार दिला. हो, आहे का तुमचा न्याय? माझ्या नवऱ्याचा मृत्यू कशामुळे झाला माहितीये? हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स बघा. आता तरी माझ्या नवऱ्याला न्याय मिळेल का? की हे रिपोर्ट्स पण तुमच्या घराच्या आनंदाखाली दबून जाईल? वाचलात रिपोर्ट? कळलं आता गरीबाचा जीव किती माती मोल येते. पण तुम्ही करा सण साजरा. आज माझ्या नवऱ्याला मी अग्नी देणार आहोत. त्यांना सांगेन तुम्ही देवाकडेच न्याय मागा, कारण माणसं तर दाद मागायच्या लायकीचीच नाहीये. ओळखायला येईल असं तरी कर मनोज. नाही नाही, पण छान करताय हा, छान करताय. अगं छान काही कळतच नाही. गप गो तेजा. माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं. विधवा झाले हो मी. या बांगड्या, हे मंगळसूत्र माझ्या नशिबातच नाहीये. पण तुम्ही गप्प राहून सण साजरा करा. तुमच्या गप्प राहण्यामुळे माझ्या नवऱ्याचा खून करणारी माणसं अजूनही मोकाट फिरतायत. आता 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 एखादी हिरोईन माधुरी दीक्षित. हा चालेल चालेल. पण
तुम्हाला त्याचं काय, तुम्ही करा जल्लोष. थँक्यू 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 थँक्यू. एक मिनिट, मी सांगणार प्रेरणाला काय शिक्षा द्यायची ते. कसं तिचे वीक पॉइंट्स मला माहिती आहेत ना. जाऊ दे. हे बघ, आपण सगळ्यांचे वीक पॉइंट काढले. मला असं वाटतं प्रेरणाचा स्ट्रॉंग पॉइंट आपण काढूया, कारण आपला फायदा आहे. प्रेरणा गोष्ट छान सांगते. प्रेरणा एक छान गोष्ट सांग. तेजा, आय लव्ह यू. आय लव्ह यू. खूप छान शिक्षा दिली आहेस. मी सगळ्यांना गोष्ट सांगते. बाप्पा, मी नेमकं काय करू? एकीकडे माझा नवरा, माझा संसार, आणि दुसरीकडे ती मुलगी सानिका, फक्त 22-23 वर्षाची आहे रे, जिने संसार म्हणजे काय असतं हे समजण्याआधीच आपला संसार गमावलाय. मी तिला न्याय कसा मिळवून देऊ रे? मी काय करू? ठीक आहे, गोष्ट सांगते मी. आपण सगळे गणपती बाप्पासाठी इथे जमलोय, त्यामुळे बाप्पाचीच गोष्ट सांगते. तर आपला हा जो बाप्पा आहे ना, तो बाप्पा होण्याआधी फक्त गणेश होता. पार्वती मातेच्या अंगाला लावलेल्या उटण्यापासून तयार झालेला एक मुलगा. पार्वती माता अंघोळीला जाणार होती, त्यामुळे तिने गणेशाला म्हणजे आपल्या बाप्पाला आज्ञा दिली की मी अंघोळीला गेलेली असताना कोणालाही आत येऊ देऊ नकोस. मग तिने दिलेल्या आदेशालाच प्रमाण मानून गणेश दारापाशी उभा राहिला. साक्षात महादेव म्हणजे त्याचे वडील आले, पण तरी सुद्धा गणपती बाप्पांनी त्यांना काही आत जाऊ दिलं नाही. कारण त्याच्यासाठी काय महत्वाचं होतं? त्याच्या आईने त्याला दिलेली आज्ञा. त्या आज्ञेचं पालन करून त्यांनी कोणालाही आत जाऊ दिलं नाही. आता या गोष्टीतून आपण काय शिकायचं? काहीही झालं तरी आपलं कर्तव्य सगळ्यात मोठं आणि महत्वाचं असतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपण त्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे. चुकून माकून जर कधी नात्यामध्ये किंवा आपल्या माणसांमध्ये आणि कर्तव्यामध्ये निवड करायची वेळ आली, तर तेव्हाही आपण आपलं कर्तव्यच निवडलं पाहिजे. प्रेरणा खूप मस्त, खूप छान गोष्ट होती. आणि आज एक नवीन गोष्ट कळली. काहीही झालं तरी आपण आपलं कर्तव्य करायचं. बाप्पा, तुझे आभार कसे मानू? तू मला अंधारात मार्ग दाखवलास. आता मी ठरवलंय,
कर्तव्य आणि नातं यात मी कर्तव्य निवडणार.